अशोक नायगावकर सर, आपल्याला विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर, म्हणजे रिलायन्स 4Gचे आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, मनशक्तीचे आत्ता ज्यांच्या तोंडून मी ऐकलं ते आदरणीय शिंदे, आणि ज्याची कीर्ती त्या एका काही सिनेमांच्या संगीतामुळे जगभर गेलेली असा कौशल, आधुनिक चाली देणारा, अजून आपल्या मराठी मनाला त्याचं मोठेपण नीटपणानं कळलं नाही असं मला वाटतं. पण आत्ता गेल्या वर्षी लंडनमध्ये त्या येलो सिनेमाचा ज्या वेळेला प्रयोग दाखवला गेला तेव्हा कौशलची माझी भेट झाली. त्यानंतर आजच भेट होते. पण तिथं जी काय ती जी गाणी, त्याचं सुरावट सगळी ऐकली तेव्हा असं मी खूप भारावून गेलो होतो. खरोखर त्या दांडेकर नावाच्या मुलीनं जे काही आलाप काढले आणि तेव्हा तो कौशलचं महत्त्व काय आहे, तर ते आपल्याला असं हेवा वाटेल की कौशल आपल्या आणि रेश्माला पण असं वाटेल की कसं काय ह्या माणसानं आपल्याला अपॉइंटमेंट दिली, आणि असं वाटेल कधीतरी. इतका जागतिक दर्जाचा आज व्यक्तिमत्व इथे आहे. आपण सगळे मान्यवर परिचित, तिच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या आणि तिचे परिचित सगळे दोन्ही कारखानीस आणि सावंत या कुटुंबियांचे. माझा आणि तिचाही असाच एक या 5-6 महिन्यापूर्वी किंवा 7-8 महिने झाले असतील का, जास्त नाही ना दिवस झाले, मी जस्ट आलेलो होतो त्या कार्यक्रमासाठी, म्हणून मी तिकडनं लवकर आलो मी, आणि ती मला ड्राईव्ह करत असं घेऊन गेली वसईकडे. आणि जाताना तिनं ते जे याचा अंगाई गीत ऐकवलं, आणि ते म्हटलं हे काहीतरी वेगळंच रसायन आहे असा शब्द वापरला होता. मी रसायन शब्द वापरला होता. तिथं उतरल्यानंतर मी मधु मंगेश कर्णिकांना, भाईंना मी सगळं सांगितलं. नंतर तिनं त्या मला वाटतं कवितेच्या मैफिलीत भाग घेतला वगैरे. ती म्हणाली की हे पहिलंच माझं जाहीर स्वरूपाचं कविता वाचन देखील होतं. आणि तिथनं जे काय मग घोडा एकदम असा सुसाट धावत सुटला, तसं काल मी वसईला कार्यक्रम होता, तिनं त्या हस्तलिखित मला दिलं होतं, पण मी इतका सगळा व्यस्त असल्यामुळं मला ते काही वाचता आलं नव्हतं. काल मी रात्री येताना, वसईवरनं येताना हे 35 कविता वाचून झाल्या होत्या. आणि आपण विश्वास ठेवू नका, पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मला जाग आली आणि प्रसाद चिन्हांनी असं यातलं सगळं जे कवितांचं जे एक नातेसंबंध आहेत की खूप आनंदाचं काहीतरी असं सगळं मला सकाळची जी पहाट आजची म्हणतात की ती ज्ञानदेवांच्या याच्यात जशी एक पहाट आहे ना, तसं मला खूप दिवसांनी असे काहीतरी उदात्त प्रासादिक असं काहीतरी जाग आली. कदाचित तिच्या त्या 35 कविता मी वाचल्या ना, त्या कवितांमुळं ती आलेली अशी सुंदर जाग असावी, हे मी मोकळेपणानं कबूल करतो. मी अशा पद्धतीनं कुठे कधी बोलत नाही खरं म्हणजे, पण असं काहीतरी वरदहस्त की ज्याच्यावर तुमचं जे काय एक तर्क आहे, तुमचं जे काय लॉजिक आहे, त्याच्या पलीकडचं. म्हणजे मी तिला म्हटलं छुपी रस्तू आहेस तू, म्हणून लबाड आहेस तू, असं मी तिला आत्ता म्हटलं. तर इतकं संपन्न असं एक कवितेचं जीवन ज्याच्यामध्ये आहे. तर तिच्या मातोश्रींनी सगळं सांगितलं की एकदम ती लिहायला लागली. तिच्या पतींनी पण सांगितलं की गेल्या वर्षी 1-1.5-2 वर्षाचा हा कवितेचा प्रवास आहे. पण हा प्रवास होण्याच्या आधीची जी सगळी तिच्या आतली जी काही एक वाटचाल आहे ती किती विलक्षण असावी असं मला स्वतःला वाटलेलं आहे. आणि एक आनंदाचं, मी मगाशी या झीवरती बोलताना असं म्हणालो की एक मराठीमध्ये एक आनंद संप्रदाय आहे. मग तो तांब्यांच्या कवितेमध्ये आहे, तो बोरकरांच्या कवितेमध्ये आहे, तो पाडगावकरांच्या कवितेत आहे, पानो पानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा. असं ते खूप सुंदर असं छान काहीतरी, म्हणजे हे जग
हे खूप नंतर तिनं ती मुंबईची कविता वगैरे ते लोकलन अमुक तमुक वगैरे ते सगळं लिहिलं आहे. पण तिचा जो मूळ पिंड आहे ना तो सगळा हळुवार आहे. मी 1-1.5 वर्ष ती सारखी येते जाते आहे. माझी पत्नी माझी म्हणजे शोभा मला काय म्हणाली की अहो म्हणे तिचं येणं किती आनंददायी असतं म्हणे, तिचं येणं किती आनंददायी असतं की तिच्या येण्यानं असं काहीतरी आनंदाच्या लहरी सगळ्या अशा पसरल्यासारखं वाटतं. बघा तिच्याकडे बघितलं ना तर हे हास्य खोटं नाही आहे, हे इव्हेंट मॅनेजमेंटचं हास्य नाही आहे, तुम्हाला सांगतो. हे ओरिजिनल हास्य आहे तिच्यामध्ये जे आहे ते. हे जे उपजत ज्याला म्हणतात की सहज, सूर्य काय असा मॅनेज करून नाही पंचांगात दिलंय म्हणून उगवत नाही, तुम्हाला सांगतो. तो सहजतेनं असा वरवर येत जातो. सहजता आहे ना तिथं परमेश्वर आहे, तुम्हाला सांगतो. जिथे सहजता आहे तिथे परमेश्वर आहे. हे सगळं, ही सहजता मला हिच्या कवितेमध्ये दिसलेली आहे. आजची उत्सवमूर्ती ही रेश्मा आहे, तुम्हाला सांगतो. आणि महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशी एकतर तिच्या या महिला दिनाचा आणि शिवजयंतीचा असा एक छान योग आज जुळून आलेला आहे. आणि त्या दिवशी तिची ती अंगाई पण आपण ऐकलीत. आणि महिला दिन, आता महिला म्हणजे काय, आता आम्हाला पुरुषांना सगळं घाबरावं असेच सगळे दिवस आलेले आहेत हो, तुम्हाला सांगतो. खरंच म्हणजे रिटायर झालेले लोक आम्ही खरंच म्हणजे आता आम्हाला घरात एवढी कामं करावी लागतात. तुम्हाला पूर्वीचं ते रांधावाडा उष्टी काढा हे महिलांचं लाईफ गेलेलं आहे. तिचे यजमान कुठे इथे असतील मला काही कल्पना नाही. त्याला काय म्हणजे माझ्या बायकोला माझ्या कवितांचा जो काही त्रास होतो त्याच्यावरून मी त्यांची कल्पना करू शकतो, तुम्हाला सांगतो. त्याचे मी त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आणि एवढं बोलून मी माझं विवेचन संपवतो. धन्यवाद.